कृत जीवन जगुनी जिज्ञासा जागती ठेवूया जगती विषय असो स्थूलाचा सूक्ष्माचा देव वाखरी प्रगती पृच्छा करुनी साधू जिज्ञासेची तशीच परिपूर्ती देवकृपे सर्वांना लाभो इह पर दोहोत श्रेष्ठ गती. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. सद्गुरुनाथ महाराज की जय. साधू संत भिक्षा का मागतात किंवा गाणगापूर इत्यादी ठिकाणी पण भिक्षा मागतात. समंज झाल्यावर पण भिक्षा असते. याचं कारण केवळ अहंकार किंवा इगो घालवण्यासाठी किंवा बोलून काढण्यासाठीच का? उत्तर आपण दिलेलंच आहे, त्यामुळे काही वेगळं द्यायची गरजच नाही. आणि त्यातही पुन्हा असं आहे, पुढचं आहे म्हणून जर हात पाय शरीर धडधाकट अनुकूल आहे तर भिक्षा मागण्यापेक्षा 1-2 भांड्यात स्वयंपाक होऊ शकतो ना, होऊ शकतो. आणि प्रपंची माणसाला, सांसारिक माणसाला हे काही सांगितलेलं नाहीच, ते ह्याच्यासाठीच आहे. तर त्याने 2 भांडी 4 भांडी 2 भांड्यात काय, आधी एका भांड्यात सुद्धा स्वयंपाक करून म्हणजे नुसताच भात करायचं, कशाला दुसरं भांडं राहिलं काय नाही. उद्या केवढंसं मीठ घातलं त्याच्यात, तसं तो भात खातात माणसं किंवा नुसता सुद्धा भात खातो आपण. तसं काही कमी किती करावं याला म्हणजे आपलीच किती तयारी आहे याच्यावर अवलंबून आहे. तर त्यामुळं त्यांनी धडधाकट जर असतील तर भिक्षा मागण्यापेक्षा हे जरूर करावं. फक्त आता ते करायला जे अनुकूलता लागते ती मात्र असावी लागते. ती नसली तर मग भिक्षा एवढाच मार्ग उरतो. हे पण तितकंच खरं आहे. स्वयंपाक करता येऊ शकतो पण वस्तू कुठे आहेत असं जर असेल तर स्वयंपाकसुद्धा मला करता येतो, पण माझ्याकडे स्वयंपाकाला लागणारी वस्तू नाही, भांडी नाही, तेही नाही, धान्य नाही, काही नाही, पीठ नाही, मीठ नाही, अशी जर ज्याची अवस्था असेल तर त्यांनी काय करावं? त्याच्यासाठी हे पुढच्या प्रश्नातला भाग आहे तो. त्याच्यासाठी त्यांनी नुसतं शरीर धडधाकट असूनसुद्धा आज मग एवढ्या बेकाराची परिस्थिती जी काय झालेली आहे ती का झाली? त्यांना का रोजगार नाही आहे? आपल्याकडे कोट्यवधी लोक अशा तऱ्हेनं त्या परिस्थितीत का आहेत? तर त्याचंही काही कारण आहे. ते जर तसे आहेत तर मग त्यांना काहीतरी पर्याय हा पाहिजे. त्या पर्यायासाठी म्हणून हे जरी एवढी ही अनुकूलता असली तरी शेवटी हा प्रश्न राहणारच आहे की हे कसं मिळणार. म्हणून त्यांचं वळण जे चोरीकडे जाण्याची शक्यता आहे ती भिक्षेकडे लावले. त्या असा जर वर्ग वाढला की जो धडधाकट आहे पण त्याला ही साधन संपत्ती नाही, मिळवू शकत नाही, नोकरी देऊ शकत नाही, धंदा चालत नाही, अशी जर परिस्थिती असेल समजा, तर त्यांनी काय करावं? मग त्यांना भिक्षा आहे. त्यांच्यासाठी दुसरा काही मार्ग नाही. ते काय करतील हे आपल्याला माहिती आहे. हे जर नाही झालं तर शेवटी पोटाची आग तर माणसाला राहून देणार नाही. म्हणजे तो काय करेल? शेवटी कुठेतरी चोरून आणेल, काहीतरी करेल. म्हणजे ही विपरीत दिशा त्याला लागण्याऐवजी भिक्षा ठेवली आहे. मग आता अशी परिस्थिती असेल तर ते पुरतं, त्या परिस्थितीपुरतं क्षम्य आहे, बाकी काही नाही. नंतर साधूसंतांचं उत्तर आपण दिलेलंच आहे. किंवा गाणगापूरला जाऊन हे गोष्ट करायला सांगतात. काही वेळेला असं असतं, मी ऐकून आहे, पण की तिथे जातात, कुठेही आहे असं, वाडीला आहे, अमक्या ठिकाणी असं 5 घरी भिक्षा मागायची आणि राहायचं. तर ती मात्र आपल्याला जो इगो आहे, आपली जी प्रतिमा आहे ती मोडण्याचा आपली तयारी आहे काय? तर ते वाटतं एवढं सोपं नाही आहे, एवढं खरं. म्हणजे तिथे गेल्यावर आपल्याला त्या अर्थाने खरं सांगायचं ना तर गावात भिक्षा मागून राहणं ही गोष्ट सर्वात श्रेष्ठ खरं. कारण तिथे खरा इगो मोडतो. कारण ओळखणारे एवढे लोक असतात आणि हे काय भिक्षा मागतायत किंवा हे नवीन काय काढले वगैरे वगैरे अशा पद्धतीचं जे काय असेल ते त्याच्यावर कॉमेंट करायला की जगाला काही तोंड धरू शकत नाही आपण. तर तशा तऱ्हेच्या ठिकाणी उलटं इगो जास्त मोडतो. पण एवढी तयारी कोणाची असते असं नाही. म्हणून तिथे जा, तिथे कमी असतात लोक असे ओळखणारे. ठीक आहे, तिथे जाऊन मागितली तरी चालेल,
पण हातात झोळी घेऊन समोर राहून भिक्षा मागायची आहे तर त्यावेळेला मनाला कुठंतरी त्याचा पीळ बसतोच किंवा असलेला पीळ निघतो म्हणा. तर त्यासाठी ते आहे की त्यांनी तेवढं तरी करावं म्हणून. आणि तसंही आहे की बाबा भिक्षा मिळते म्हणून गोळा करत जावं आणि मग गाडीनं घरी पाठवून द्यावी असं नाही आहे ते. भिक्षाही त्या दिवशीची दुपारची सोय आहे, तेवढीच सोय झाली की थांबायची. 5 घरी म्हणजे जास्तीत जास्त 5 घरी असं आहे. पहिल्याच घरी समजा आपल्याला पुरेल हे दिसतंय तर दुसऱ्या घरीसुद्धा मागायचा काही अधिकार नाही, गरजही नाही. परमेश्वर देतो आहे तिथंच तेवढ्यातच मागवायचं आहे आणि तेवढीच पुरेशी आहे खरं सांगायचं तर. कारण संचयाला लागला की प्रापंचिक झाला. संचयावर आघात येतो, संचयाचंही नाही. आणि दुसरं इगो या अर्थाने आहे की साईबाबांचं वचन मागे आपण बघितलेलं आहे, कुणीही स्वतःला भिक्षा मागण्याच्या पलीकडे समजू नये असं त्याने एक स्पष्ट सांगितलेलं वचन आहे. हे ह्याच बाबतीत होईल असं नाही. कदाचित विद्या असेल, कदाचित व्यसंग असेल, कदाचित हे पैसा संपत्ती असेल, कदाचित माणसं असतील. माझ्याकडे माझी खूप माणसं आहेत, अमुक आहे तमुक आहे. वेळेला तिथं कोण येईल हे सांगता येत नाही. पशुपक्षी सुद्धा येऊन आपलं काम करेल ते सांगता येत नाही. त्यामुळं त्याच्या पलीकडं आपण आहोत. आणखी त्याच्या पलीकडे त्यांचा शब्द आहे म्हणून तसाच वापरला की त्याच्या पलीकडं आपण आहोत असं मानू नये. कुठल्याही बाबतीत कोणत्याही माणसाची कोणत्याही वेळेला मदत घ्यावी लागणं म्हणजे भिक्षाच आहे. तिचं स्वरूप काय असेल सांगता येत नाही, फक्त जेवणापुरतं चाललंय म्हणून. पण मूळ जिथं प्रश्न आहे तिथं वेगळाच आहे की तिथं मला हात जोडून, तिथं मला काय पाया पडून म्हणा काय असेल ते आपल्याला ती मदत घ्यावी आणि घेण्याची मनाची तयारी तेवढी व्हावी. ह्यासाठी सगळा परमार्थच मुळात मनाची तयारी करून घेण्याचा आहे. तर तो तयारी करून घेताना त्याच्यावर अशी वेळ आली तर त्याला असं वाटून माझं एवढं सगळं आहे मग काय करावं. काय करावं नाही, आत्ता पर्यायच नाही आहे. जे काय आत्तासमोर मार्ग आहे ते करा आणि ते करण्यासाठी हे मी पण मोडण्याचा अभ्यास आहे म्हणून भिक्षा हे स्वरूप दिलं त्याला, बाकी काही नाही. तर ह्या ठिकाणी तो मोडून काढण्यासाठी आहे. आणि खरं सांगायचं तर हेही लक्षात आणून दिलं जातं भिक्षेमुळे की कोणतीही व्यक्ती आणि कुठल्याही पदार्थानं काही झालं तरी कोणाची तरी काहीतरी मनधरणी केल्याशिवाय त्याचं काम होत नाही जगात. कोणाची तरी कशाची तरी काही असतं म्हणजे हे कल्पनेत सुद्धा येणार नाही इतक्या आपण या अर्थाने जे खरं सगळ्याच बाबतीत नसलं तरी काही बाबतीत दारिद्र्य असतं पण सगळे. तर ते दारिद्र्य त्याला भिक्षा मागायला लावतोच. आणि राजा झाला तरी सुद्धा शेवटी जी बच्चाची गोष्ट सांगतात तसं आहे ते. त्याच्याकडे भिक्षा मागायला आला त्यावेळेला तो ते हे टाकून चटई टाकून प्रार्थनेला बसला होता, मला हे दे मला ते दे. तो म्हणला आपण गेलेलो बरं. जो भिक्षा मागायला आला होता तो म्हणला हाच तसं मागतोय तो बेकारी आता मग याच्याकडे काय भिक्षा मागायची. ही पण घटना आपल्याला माहिती असेल. म्हणजे हे शेवटी पुन्हा त्यांनाही कुठेतरी काहीतरी मागावं लागतं, त्याच्याशिवाय नाही जातात. ही वस्तुस्थिती आहे, समजून यावी म्हणून भिक्षा हे घातलं. आणि बाकीचे भिक्षाचे अर्थ आपल्याला माहिती आहेत त्यामुळे काही प्रश्न नाही. असं आलं तर इथे नामाचे चिंतन. इथं नामाचं चिंतन म्हणजे काय तर माझ्या दृष्टीनं ह्याच्यात आले आपल्या चिंतन क्षणमध्ये आले. ते मुळात चिंतन क्षणमध्ये आले तर त्याचं पूर्ण निरूपण आहे याचं. तर ते आता आहे का नाही हे आता जरा सांगणं अवघड आहे पण ते झालं आहे. तर नामाचं चिंतन करायचं म्हणजे काय हा प्रश्न पडतो म्हणून त्याचं उत्तर देण्यासाठी. कारण हा अभंग घेतला होता निरूपणाला त्यावेळेला आपल्या लक्षात असेल. असं आलं तेथे नामाचे चिंतन. हे माझ्या आठवणीप्रमाणे डॉक्टरांच्याकडे कोरेगावला जे निरूपण आधीचं झालं होतं ते माडीवर जे झालं होतं त्यात हे चिंतनात हा विषय होता. त्या दिवशी चिंतनालाही घेतलं होतं. ती म्हणजे खाली एकदा झालं होतं, एकदा वरती झालं होतं. त्यात वरची जी बैठक झाली ती आपल्या तिथल्या शाळेच्या त्या ह्याच्यामध्ये खोल्यांमध्ये तिथे हा विषय चिंतनाला घेतला होता. त्यावेळेला चिंतनाला निश्चित मुद्दा सापडत नाही. नामाचं चिंतन करायचं म्हणतात श्रीराम जयराम जयराम म्हणतोय, काय ओम नमः शिवाय म्हणतोय. थोडं झालं तर काय होईल, याचा अर्थ काय होईल. पण पलीकडे त्याच्यापुढे चिंतन म्हणून काय करणार. असं आलं तिथे नामाचे चिंतन म्हणून नक्की काय करणार यासाठी त्यावेळेला एक 6 मुद्दे दिले. त्यातले आपल्याला आठवत असतील तर बघा की मी जे नाम घेतो आहे म्हणजे थोडक्यात घेतो कारण ते त्याच्यावर निरूपण पण आहे. तर मी जे नाम घेतो त्याचा अर्थ काय, अर्थाचा काही बोध मला होतोय का. आणि नामच्या सुरुवातीला म्हणजे सर्व प्रकारचे म्हणजे त्याचे जे काही प्रकार असतील, कोणाची स्तुती असेल, स्तुतिवाचक असेल किंवा काही ठिकाणी काही तत्ववाचक असेल, ज्ञानवाचक असेल, असे सगळे आहेत. ओम तत्सत हे आहे. पण हे आपल्याला एक ज्ञानाचं स्वरूप आहे की हे खरं नाही आणि ते खरं आहे असं सांगणार आहे अशा अर्थाचं असेल. किंवा काही हे साक्षात्कारी स्वरूपाचं असेल. गणगणगणा होतं ते आपल्याला काही कळलं नाही पण म्हणल्यावर आपल्याला आनंद आहे. त्यांना आनंद आहे. ते काय म्हणत होते त्यांना संदर्भ त्याचा माहिती आहे. अर्थ लावण्याचे प्रयत्न त्यात आहेत, ग्रंथातही आहेत. पण अशा ठिकाणी ते त्यांना साक्षात्कारातलं आहे असं मानलं
तर आपण समजा असं करीत धरू की आपल्याला काय अडचण काय येते की निरर्थक असं वाटतं. निरर्थक म्हणजे आपल्याला ज्या गोष्टींचा अर्थ कळतो त्या सार्थक, त्या गोष्टींचा आपल्याला अर्थ कळत नाही त्या निरर्थक. मग सगळं मग जे आपल्या काय भाषा एवढ्या सगळ्या मान्यता दिलेल्या आहेत त्यातली आपली भाषा सोडतं सगळ्या निरर्थकच बनलं पाहिजे, कारण मूळ भाषेचीच अडेल. मग आता त्यांचं इथे अर्थाशी अडतेल, तर अशा तऱ्हेनं त्याचा ते निरर्थक आहे असं वाटतं. तर निरर्थक म्हटलं तर तशा आपल्यालाही निरर्थक वाटणाऱ्या गोष्टी अनेक गोष्टी आपण करत असतो ज्याच्यात त्यात काही अर्थ नाही असं नंतर लक्षात येतं, पण तेही करतोच. तसं निरर्थक हेही फार वेगळं वाटायचं काही कारण नाही. यामध्ये त्यांना काहीतरी त्याच्यात म्हणायचं आहे, ज्या अर्थी ते म्हणत बसले त्या अर्थी त्यांना त्याच्यात काहीतरी, मी म्हणतो त्यांना नाद असेल त्यांना लय असेल असं कुठं सांगता येतं. आपण आता गाणं ते म्हणतोच इथे, तर त्यावेळेला त्याचा एक आनंद वेगळाच असतो. म्हणजे त्यात समजा त्यात काही शब्द नाही, त्यात काही अर्थ नाही आहे, शब्द तर आहे पण अर्थ नाही आहे असं वाटते आपल्याला. तर असं वाटत असलं तरी आनंद आहे असं जर असेल तर म्हणजे त्याचा तो अर्थ. म्हणून अर्थ जे घेतोय त्याचा अर्थ, नंतर त्याची शक्ती कोणती याचा आपल्याला परिचय आहे का, जे आपण नाम घेतो त्याच्यात काय सामर्थ्य साठवलेलं आहे याची जर आपल्याला ओळख असेल तर नामाचं सामर्थ्य, खरं सांगायचं तर नामाचं सामर्थ्य कळणं म्हणजे खरोखरच त्याच्यासाठी सुद्धा पुन्हा नाम घ्यावंच लागेल, उपासनाच लागेल, नाम घ्यावं लागेल, तेव्हा नामाचं सामर्थ्य काय हे कळेल. तोपर्यंत काही शब्द वाटतील, शब्दांची पुनरुक्ती वाटेल, तर तसं नाही. त्याच्यामधल्या शक्तीचा परिचय व्हावा. चिंतन कशाचं व्हावं तर अर्थ शक्ती या दोन गोष्टी कळाव्यात. नंतर त्याचं आपल्या ह्याच्यात म्हणजे सर्वसाधारण ह्या सगळ्या व्यवहारामध्ये त्याचं एक स्थान आहे नामाचं काहीतरी, ते कोणतं आहे त्याचं चिंतन होणं म्हणजे नामाचं चिंतन झालं. त्या नामाचं काहीतरी या सृष्टीमध्ये स्थान आहे. आपण म्हणतो ना ओंकारातून हे सगळं जन्माला आलं, ठीक, हे त्याचं स्थान झालं की ओंकारातून सगळे शब्द उद्भवतात आणि तो ओंकार एवढ्यासाठी म्हणून ते आम्ही म्हणत आणि काय म्हणत, शेवटी कुणीही काही म्हटलं तरी शेवटी त्या ओमची निगडीत ते खूप आहे. जे प्रत्येक ठिकाणी ह्या ओमचा संबंध येतो, तर त्या ओमचा संबंध एवढ्यासाठीच येतो की तोंड उघडलेलं आहे आणि तोंड मिटलेलं आहे. या दोन स्थितीमध्ये जो उच्चार होऊ शकतो कसल्याही भाषेचा न करता तो ओम होतो. तर त्यामुळे तिथून पुढचं जे वाङ्मय आहे ते सगळं त्यात बसतं. पुढचे सगळं जे काय औष्ठ्य दंत्य तालव्य वगैरे जे काय सगळं आहे ना, हे सगळे बाकीचे उच्चार त्याच्यानंतर आहेत. तोंड तो उघडावं लागेल आणि मिटावं लागेल हे जे आहे, किंवा तेही न उघडता जिथं ओंकार देतो मनुष्य तो ओमच आहे, त्याच्याही मुळाशी पुन्हा हुंकारच आहे. तर त्यामुळे आपल्याकडे आपल्या घरी नाही का सांगत असतात आणि म्हणजे होय अस्तिवाचक आहे ते, कारण शेवटी करायला लागणारच. एवढ्या सगळ्या वस्तू दिल्या त्या बाजारातून आणायला लागणार आहे, तेवढं लक्षात ठेवायचं. नाही लक्षात राहिलं तर आठवण करतात किंवा परत पाठवतात. तर त्यावेळेला आपण नाही का करत म्हणतो, ते म्हणजे तेच आहे. तर त्या अर्थाने त्याचं स्थान काय आहे तर त्याचं स्थान अस्थिपक्षीय स्थान आहे. त्यामुळे त्यात अस्तित्व हा अर्थ सूचित होतो की आहे, नाही असं नाही. नाम नुसतं आहे तर त्याचा स्थान हे जीवनामध्ये आहेपणाचं आहे आणि जीवनात आहेपणाच्या स्थानावर सगळं उभं आहे, कारण ते आहे, नाही असं काही नाही आहे. त्यामुळं ते नाही असतं तर ते उभंच राहिलं नसतं, ते आहे म्हणूनच उभं राहतं, काहीतरी आहे. तर या अर्थाने म्हणजे ह्या भाषेत सांगायचं झालं तर त्याचं स्थान. आणि ते आता कसं आहे की ह्याचं स्थान म्हणजे आता असं आहे, ओंकाराने सुरुवात केली किंवा काय ओंकाराने सुरुवात केली आणि अखंड वाङ्मय रचलं. अगदी समजा वेद घ्या, काय पुराणं घ्या, कुठले काय बाहेरचं वाङ्मय घ्या, कुठल्याही भाषेतलं घ्या, ते सगळा विस्तार आहे. पण त्याच्यामधलं खरं जर मूलभूत स्थान असेल तर त्या नामाला आहे. आता हा एकदा नामाच्या मुळाशी बसला तर जसं तात्यासाहेबांनी जे उत्तर दिलं होतं की हे सगळं तुम्हाला ज्ञान कसं येतं एकदम कुठल्याही विषयातलं कसल्याही प्रश्नातलं, त्याचं जे उत्तर आहे तेच की ज्ञानाचा उगम जिथं होतो त्याच्या ठिकाणी मी बसलो आहे, तिथून सगळ्या शाखा पुढे जातात. ज्ञानाच्या सगळ्या शाखा जशा एखाद्या झऱ्याच्या उगमावर एखादा बसावा आणि समुद्रापर्यंत जाणारी त्याची नदीहून समुद्रापर्यंत पोचणारा सगळा प्रदेश त्याच्यात आटोक्यात यावा, तसं आहे. तर तसं जर नामात खरोखर जर मनुष्य गुंतलेला असेल, चांगल्या अर्थाने त्यात जर उतरला असेल तर त्याचं स्थान, आणि दुसरी गोष्ट म्हणजे नुसतं स्थान असं नाही, त्याचं स्थान अपरिहार्य आहे त्याच्या लक्षात येईल. नामाचं स्थान म्हणा अपरिहार्य आहे. जे सर्व सृष्टीमध्ये खरं सांगायचं तर नाम चालूच आहे, फक्त ऐकण्या एवढी सूक्ष्मता माझ्याकडे नाही आहे. ही अडचण आहे. काय सगळं सृष्टीत चालू आहे. सरसळ म्हणजे काय नाम नाही आहे, आम्ही त्याला काय आकार उकार दिला म्हणजेच ते नाम होतं का, तो तिथे जो ध्वनी चाललेला आहे तो तोच आहे. तर त्या अर्थाने त्याचं स्थान अपरिहार्य आहे. दुसरी गोष्ट आणखीन एक मुद्दा त्यावेळेला दिला तर की संबंध काय, माझा आणि नामाचा संबंध काय. जगामध्ये अपरिहार्य आहे, त्याला स्थान आहे, सगळं खरं आहे, पण तरीसुद्धा माझा आणि नामाचा पुन्हा काहीतरी संबंध आला पाहिजे. ते अपरिहार्य आहे, ते आता दगडात स्पंदन आहे. कृष्णमूर्ती म्हणत नव्हतं ती मला याच्यातली दगडातली स्पंदनं ऐकू येतात.
आता दगडात जर ध्वनी चालू असेल पण त्या अनाहताचा प्रश्न आला तर अनाहत ध्वनी आहे म्हणजे आहत म्हणजे आघात केलेला आपला, तर आपण ह्याच्यावर आपटलं त्याचाच आवाज येणार हे बरोबर आहे, पण काहीही न करता जरी ध्वनी चालू असेल तर काय असेल तर तो अनाहत असेल. तर तो अनाहत ध्वनी आहे तो सगळीकडे सुरू आहे, फक्त आता मला ट्युनिंग पाहिजे तेवढं करायला, तेवढी सूक्ष्मता पाहिजे, फ्रिक्वेन्सी त्याची पाहिजे. आत्ता या क्षणी काही रेडिओ केंद्र चालू नसेल का, पण माझ्याकडे ट्रान्झिस्टरही नाही आणि तो ट्यून केलेला पण नाही आहे, त्यामुळे मला ते ऐकू येत नाही, पण त्या लहरी इथे आहेत. तर तशा तऱ्हेच्या ह्या लहरी तरी आघाताच्या आहेत, अनाहताच्या ज्या आहेत त्या आघात येणे आहे. आता दगडावर कुठं आघात आहे काय नाही, पण दगडात स्पंदन आहे म्हणजे काय याचा अर्थ तिथे नाम चालू आहे, फक्त मला अजून त्याच्यातलं नाम लक्षात येत नाही किंवा मला ते ऐकू येत नाही. तर माझा नामाचा जो संबंध आहे तो खरं सांगायचं तर जन्मापासून म्हणजे श्वासाचा संबंध आहे तेवढा नामाचा संबंध आहे, खरं असायला हवा, म्हणजे असं हे आदर्श झालं असायला हवा. पण माझा नामाचा संबंध आज तरी निदान एक 10 माळा काय 20 माळा 50 माळा 100 माळा अशा स्वरूपाचं आहे. म्हणजे आता हे कुठं आणि ते अनाहत कुठं आपण तुलनेनं बघा की ह्याच्यात आपल्याला कसं वाटतं हे. तर खरं सांगायचं तर अतूट संबंध आहे, म्हणून ते विचारगीतेत जे म्हणले ना श्वासाची जाणणं असेल मिळते का कुठे काही जिथे जे ठेवले नसे, म्हणजे इतकं माझ्या जवळचं आणि सतत चालू असलेली गोष्ट श्वासासारखी तसं नाम आहे खरं सांगायचं तर. फक्त आता माझ्या बाजूने मी त्याला काहीतरी विशिष्ट आकार आणून त्याचा उच्चार करायचा प्रयत्न करतो, त्या निमित्ताने माझा त्याच्याशी संबंध येतो आणि मग लक्षात येतं शेवटी उच्चार नाम अखेरीस सुटले पाहिजे. नामसुद्धा कुठेतरी सुटलं पाहिजे म्हणतात, म्हणजे याचा अर्थ ते माझ्याकडून होण्याची जी क्रिया आहे ती थांबून माझ्यात होण्याची क्रिया सुरू आहे. माझ्यात नाम होतं हे खरा नामाचा शेवट आहे. आता माझ्यात जर ते होत असेल तर अक्षरशः म्हणजे अत्यंत दुर्लभ, देव दुर्लभ म्हणा फार तर, कारण देव स्वतःचं नाव घेतो असं नाही, आपण देवाचं नाव घेतो, त्या अर्थाने श्रेष्ठ आहे ते. तिथपर्यंत जायचं आहे या अर्थाने माझा नामाचा संबंध यावा आणि तो इतका खोल जावा की रमणांच्या रहस्याबद्दल आपण बोललो होतो त्यावेळेला वरून संबंध सगळे थर ओलांडून चौथ्या शेवटच्या टप्प्यात जेव्हा जाईल चित्ताच्या, तर तिथेपर्यंत नाम पोचवणे हे आपलं काम आहे. आणि नंतर असं होत जातं की त्या चित्ताच्या स्तरातून नाम वर आपोआप येतं. याचं नाम चित्ताच्या स्तरापर्यंत गेलं खालच्या, तिथून ते पुन्हा वर जे येतं ते काहीही न करता येतं. आता तिथपर्यंत पोचवायला वाटेत किती अडथळे आहेत, ते सगळे माझ्या मनाचे अडथळे साध्या भाषेत म्हणू आपण, ते जे काय अंतःकरण पंचक म्हणतात तसं ते जे आहे सगळं ते मनबुद्धी अहंकार त्या सगळ्यातून नाम कशावरून त्याला परिणामकारक असेल म्हणजे इफेक्टिव्ह असेल. आता तो अडकला तिथे, त्याचा अजून एक 10-5 ग्रंथ वाचल्याशिवाय काय सुटका होणार नाही. कशावरून ते प्रभावी असेल किंवा ह्या दोनमध्ये काय फरक असेल, मग ते काय ते थांबलेलं आहे आता काम सध्या, म्हणजे पर्क्युलेशन थांबलं, ते वरून जे निघालं होतं नाम ते वाटेत थांबले. आता जसं ते एखादा दगड लागल्यावर वरचं पाणी जे थर असतात त्याच्यामध्ये, तसं दगडाचा थर लागला की थांबला तसं थांबला. मग तसं त्याच्यातून खाली पदरात जे गेलं ते खाली जेव्हा अगदी तळाला जाईल चित्ताच्या, तेव्हा तिथून आपण काही न करता आता नाम वर येईल. ते वर आलं की आपल्याला समजावं की ते आता साधलं, तर तसं नाम होऊ शकतं. फक्त आता एवढे कष्ट घेतल्यानंतरच ते होणार, त्याला काही इलाज नाही. पण हा आपला नामाचा संबंध अतूट आहे. आपण श्वास घेतो जिवंत आहोत म्हणून नाम आहे, तसं श्वास थांबला तर नाम थांबतं त्या अर्थाने. आता या अर्थाने जगातलं नाम थांबतं का, तो नाही थांबत. म्हणून ते संबंध, स्थान आणि संबंध हे 2 शब्द तेवढ्यासाठी वापरले. म्हणून असाल तिथं ते करीत असावं, असं आलं तिथे नामाचे चिंतन. नंतर हे होतं ह्याच्या संबंधी अजून एक 2 आपल्याशी संबंधित 2 मुद्दे सांगितले चिंतन करताना, की नामाचे काही प्रयोग आपण करतो का, हे आत्ताचा जो सांगितला तसे अजून पण प्रयोग नामाचे असू शकतील ना. मी शांततेनं घेतले, आपण जसं ते वैखरी नाम म्हणतोय ह्याच्यातलं नाम, ही सगळे प्रयोगच आहेत सगळे नामाचे. ते खोलखोल जाईल तशा तऱ्हेनं मग शेवटी उच्चार करण्याची गरज भासणार नाही, पण चालू राहील. खूप वेळा विठ्ठल विठ्ठल म्हणल्यानंतर बराच वेळा आपल्या कानात विठ्ठल विठ्ठल म्हणतोय असं ऐकू येतं की नाही थोड्या. तर ते जसं मागे टिकतं, आपल्याकडचे मोठे ड्रम किंवा पडगम किंवा असे जे असतात त्याच्यावर एकदा जर आपटलं तर किती काळ नाद येत राहतो. आपल्या ज्या तबल्याचा डग्यावर एकदा हे दिलं, ताप दिली की तिथून कितीतरी वेळ आत आवाज घुमत असतो. वास्तविक आघात एकदा, पण नाद खूप वेळ. तो किती वेळ आहे, तर तसं आपल्याकडचं नाम असावं की ज्याचा कितीतरी वेळ नाद येत राहतो. म्हणजे पुन्हा विठ्ठल म्हणायची वेळ पहिलं विठ्ठल थांबल्यावरच यावी म्हणजे आहे तसं. याचं फक्त आता हे प्रयोग करण्यावर आहे. एकदा खरोखर मनापासून एकदा रामाला हाक मारली, एखाद्या माणसाला समजा आपल्या साध्या भाषेत घेऊ की एखाद्या मनुष्य चाललाय आणि त्याला आपण हाक मारली की काय विठ्ठलराव आहेत समजा आपल्या भाषेत करत आहे, तर विठ्ठलराव म्हणून हाक मारली, तर त्याला ती पोचून तो मागे वेळेपर्यंत आपण थांबायचं. तर मागे वळून बघितलं
की मग ते थांबतातच, मग आपण आपली गाठ पडतेच. तसं आपलं नाम असं असावं की भगवंताला मारलेली हाक आहे, तर त्या अर्थाने ती हाक पोचेपर्यंत मारत आहे. पोचली की तो मनुष्य थांबणारच, तो मागे बघणार कोण हाक मारते. तसं भक्ताकडे भगवंताने मागे बघेपर्यंत त्याचं काम आहे. भगवंत त्या अर्थाने पुढे एवढ्यासाठी म्हणायचा व्यावहारिकदृष्ट्या, गाठायचं ह्या भाषेत पुढे, आणि एकदा ओळखलं तर आत. तर आणि म्हणून पुढचा शेवटचा एक मुद्दा दिला होता त्यावेळेला की अनुभव हा विषय, की नामाचा आपल्याला काय अनुभव आहे नक्की. नामाचा शांततेचा अनुभव आहे, नामाने विचार वाढतात असा अनुभव आहे सुरुवातीला, नामाने नको ते विचार डोक्यात येतात असा अनुभव आहे. हेही बरोबर आहे. जे विचार करायला बसलो आहे किंवा हे कामालाच बसलो की काय आपण असं वाटतं, एरवी कधीही विचार डोक्यात येत नाही, ते त्यावेळेला वाटेल त्या गोष्टी गोंधळाच्या एकत्र येऊन त्याचं सगळं जे आपण नक्की कशाला बसलो आहे असं वाटावं इतकं वाईट वाटतं अशी होतं. तर हेही होऊ शकतं, आणि कदाचित त्याचा भावही त्याचा वाढत जाईल, आणि कदाचित हे विचार कमी कमी होत जातील. हे काय शेवटी आपण रिकामा भांडं घेऊन बसलो, त्यामुळे जितकं नाम होतच जाऊ तितकी हवेची जागा कमी कमी होत जाते. तशी विचारांची जागा हळूहळू कमी कमी होत जाते. मग त्यांना जागा व्यापायला जागाच राहते हळूहळू. निम्मं भांडं भरलेलं आहे, निम्म्यात काय गोंधळ घालायचं ते घाला. म्हणून त्याच्याशी न भांडता आपण नाम होतीत राहावं. त्याच्यानंतर शेवटी आपल्याला असा अनुभव येतो की पूर्वीच्या मनानं आता काही एवढं होत नाही. हे पूर्वीच्या मनानं आपल्याला तरी गरजेचं आहे, तर पूर्वीच्या मनाने आता काय होत नाही ना, हरकत नाही. मग अजून थोडं होतं तर पाहून होईल, मग पाव राहील फक्त. विचार कल्पना अमकं तुमकं काय सगळ्या भविष्य काळव्या ते जे काय सगळं असतं ते पाव याच्यात राहील. कधीतरी भांडं भरेल, त्यातलं काही राहणार नाही, आणि त्या अर्थाने मग नामाची गरजही राहणार नाही. मग ते नाम सुटलं पाहिजे. तेव्हा मला त्याचा जो अनुभव कोणता आहे ते बघून करावं. हे रामरूप होऊन चिंतन करावं किंवा रामचिंतन, हे दोन्ही आहेत. रामरूप होऊन चिंतन करावं, थोडीशी पुढची पायरी मी नाही फार घेत. पण रामचिंतन म्हणजे काय, तर हे रामचिंतन करावे आपल्या, मला वाटतं याच्यातही आहे, सद्गुरू लीलामृतात सुद्धा हा विषय येऊन गेला आहे की रामचिंतन करावं. रामचिंतन आपल्या दृष्टीनं नाम म्हणून करायचं असेल तर राम या नामाचं चिंतन आहे. जर आपल्याला थोडासा गुणांचा त्याच्याशी संबंध जोडायचा असेल तर रामाच्या वैयक्तिक आता आपल्याला माहिती असलेलं ऐतिहासिक राम आहे, तर ह्या रामाचं चिंतन केलं, मग त्याची कर्तव्यनिष्ठा आली. म्हणजे काय जे आपल्याला वाटतंय त्यातलं आज्ञापालन आलं, हे आलं. मग आता यातलं एक आज्ञापालन उचलावं आणि विचार करावं की गुरूंच्या आज्ञेचं पालन केलं का. मग ते चिंतन झालं रामाचं पण आणि आत्याच्या गुणाचं पण. तर त्यात जे काय असेल ते त्याचं वैराग्य आहे, त्या क्षणात राज्यत्याग करायची तयारी. आपली क्षणात म्हणजे गृहत्याग नका करू, पण तरीसुद्धा मी म्हणतो निदान आतल्या खोलीतून बाहेरच्या खोलीत जायची तरी तयारी आहे. एवढं तरी असेल, काहीतरी असेल तर त्यागाची तयारी माझी काय आहे. मला निदान ठेवून उरलेलं देतो एवढं झालं तरी सुद्धा चालेल. म्हणजे त्यक्तेन भुंजित हा नाही, आधीच भुंजित हा, मग ठीक आहे, मग जेवढं जमेल तेवढा त्याग तरी चालेल, पण तरीसुद्धा देतोय ना. मग रामाचा तो सगळ्याच वैभवाचा त्याग आहे, त्याच्याकडे काहीच ठेवलेलं नाही त्याने. मग हे आपल्याकडून रामचिंतन घडण्यामध्ये गुणांचं चिंतन, त्याच्या आदर्शाचं चिंतन, हे रामचिंतन झालं आपल्या दृष्टीनं, जे ऐतिहासिक स्वरूपात आपल्याला माहिती आहे. आणि खरं सांगायचं तर त्याच्याच आधाराने आपण हे चालतो पुढे. मग कधीतरी आत्मारामाची आठवण होते, तिथेपर्यंत नेऊन पोचतं. पण येणा पावले पूर्णविराम तसं आहे. पूर्णविरामाची वेळ येईल त्याच्या आधी वाक्य असतं, मग ते पूर्ण होतं ना. नुसताच एक टिंब पूर्णविराम म्हणून दिलं तर ते त्याला टिंब म्हणतो आपण साधं, पण वाक्य जर माझ्या मागे असेल तर त्याला पूर्णविराम म्हणतो आपण. तेव्हा तेवढी वाक्य मागे असली पाहिजेत, मग पूर्णविरामाला अर्थ आहे. त्या अर्थाने बघितलं तर जेव्हा मी रामाचा इतका उपासक असेल त्यावेळेला मग पूर्णविरामाच्या ठिकाणी आत्माराम भेटेल. तेव्हा रामचिंतन अशा वेगवेगळ्या प्रकाराने करता येईल. त्याच्यातलं एक गुण घेतलं तरी अवघड जातो. बघितलं मी, हे त्याग आहे, धैर्य आहे, संयम आहे, त्यांचं ते राहणं आहे, वनवास आहे. मनसंगा एका क्षणात राज्यावर राहायचं आणि एका क्षणात वनवास यायचं, ही गोष्ट इतकी सोपी नाही. आणि ही राजकीय नाही आहे, म्हणजे त्यामुळे लक्षात घेण्यासारखी आहे ती. ही अशा अर्थाची राजकीय नाही. तो फक्त सत्यवचनानं त्यांनी दिलेला त्यांच्या शब्दाचा प्रश्न आहे. म्हणजे त्यांना शब्द द्यावा आणि आपण पाळायचा आहे. असं आपण दिलेल्या शब्दाचं सुद्धा अवघड आहे. तिथं त्यांचं हे कुठे असेल म्हणजे असा नुसतं एक विचार करण्यासाठी फक्त आहे. म्हणजे ते चिंतन होत जातं रामाचं, की रामा त्याच्या वडिलांनी दिला ना, म्हणजे झालं ना बस. त्यांनी दिला म्हणजे काय, मी दिल्यासारखं आहे. त्यांनी काय दिला की त्याला मी पाठवेन. मग ते मला सांगतात तू जा. आपण म्हणू शकतो किंवा मी कुठे शब्द द्या, म्हणजे आपण म्हणजे कोणी असं म्हणू शकतो. तर तसं नाही ते. त्यांनी दिला म्हणजे तो मला आज्ञाच आहे ती. तर त्यांनी दिलेलं आहे ते बाळलं गेलं पाहिजे. तर त्यांच्या वचनाचं काही प्रामाण्य राहील, काहीतरी त्याला अर्थ राहील. तर ते राहण्यासाठी मला हे रामचिंतन आहे. मग ते जे दिलेलं आहे ते म्हणजे असे कितीतरी गुण त्यात सापडतात.
त्यागाला, धैर्याला आणि त्यागाला ह्या काय सीमाच नाही. कुठल्याही बाजूला गेलं तरी इतकं त्यांना सोडून द्यावं लागलं आहे. राज्यात तर आहेच आहे, पण सगळे परिजन सगळे सोडून द्यावे लागले. काय कुठलं दळ बडवू नये, कुठलं वस्तू म्हणू नये, कुठल्या सुखसुविधा म्हणू नये, सगळं सोडून दिलेलं आहे. आता हे अशा स्थितीत वावरणाऱ्या, सगळं असलेल्या स्थितीत पूर्ण वावरणाऱ्याने फक्त एखाद्या आपल्या भाषेत, आजच्या भाषेत पंचाला आव्हान जावं आव्हानामध्ये, हे नुसतं करून पाहायचं म्हटलं तरी सुद्धा किती कठीण आहे लक्षात येते. म्हणजे एक पंचाला आव्हान समजा आपण एक फेरी मारून यायची म्हटलं चौकात, इथेपर्यंत चौकात जाऊन यायचं म्हटलं तर कोणत्या प्रतिक्रियांना तोंड द्यावं लागेल याची नुसती कल्पना, काही केलं नाही, करूही नाही, कल्पना करून पाहावी, म्हणजे त्यातलं काय आहे ते लक्षात येतं. आणि मग त्या शब्दासाठी काय करायचं, मग आपण कसं करावं, असं चरित्र नामाचं चिंतन होऊ शकेल. रामचिंतन करीत असावे. श्री महाराजांनी स्त्री धर्म सांगताना पती वचन प्रमाण, पती सेवा, पती आज्ञा प्रमाण वगैरे असं सांगितलेलं आहे. पती रागीट किंवा तामसी असला तरीसुद्धा, तर अशा वचनांचा अर्थ आज कसा आहे, मोठाच कसा लावणार आपण मला सांगा. इथे आता असं म्हणायची वेळ आली की स्त्री वचन प्रमाण, स्त्री वचन आज्ञा पालन. खरं सांगायचं तर अशी परिस्थिती आली. आता ते म्हणजे मिळवते असतात आणि आपल्याला नोकरी लागत नाही, तर काय करायचं त्याचं, कुठे आज्ञापालन कसं थांबणार. म्हणजे मला ह्यातलं हे समजू शकतं, पण परिस्थिती इतकी उलटसोट झालेली आहे आता काय याचं. त्यामुळे मी काही फार फोड करत नाही याचे, पण म्हणजे असं आपण समजू की सहवासात दोन माणसं आहेत. आता पुढच्या काळात ते सुद्धा मला जरा अवघड दिसते, म्हणजे की सध्याचं जे काय चालू आहे ट्रेंड त्यावरनं, तर तसं अवघड दिसते. पण जे काय कोणी दोन माणसं सहवासात असतील तर त्यांनी एकमेकांचा मानावा एवढा अर्थ घेतला तरी चालेल. म्हणजे समजुतीनं एकमेकांचा मानावा प्रसंगाला. आता काय स्वयंपाकातलं समजा मिस्टरांना जास्त येत असेल तर मिसेसनी मानावा, त्यांना जास्त येत असेल, बाहेरचे सगळे व्यवहार त्यांना येत असतील तर त्यांनी बाहेरचे व्यवहार करावेत असं म्हणावं. मी उलट नाही सांगितलेलं. तर व्यवहाराचा आता आजच्या काळाचा प्रश्न आहे, तर त्यामुळे असं असू शकतं. तर ह्याच्यात काय आहे की दुसऱ्याला म्हणजे स्त्री धर्म सांगताना सांगितलं, कितीतरी असे धर्म सांगितले, पुत्र धर्म सांगितले, स्त्री धर्म सांगितले, हे खूप प्रकारचे धर्म सांगितले. खरं आहे, फक्त त्याला काळाचा संदर्भ सुटत नाही कुठल्या धर्माच्या कुठल्याही, कारण त्याला धर्म म्हणजेच आचार मुळामध्ये. त्यामुळे त्याचा आचाराचा संबंध आला की काळाचा संबंध आला, माणसाचा संबंध आला, त्याच्या परिस्थितीचा संबंध आला. मग ते सगळे संबंध बाजूला करून हे ठरवणार कसं असा प्रश्न येतो. म्हणून हे प्रश्न निर्माण होतात. आणि म्हणून धर्माचं नेहमी शोधन झालं पाहिजे, शुद्धीकरण झालं पाहिजे. हा जो विचार आहे तो धर्माबरोबरच जन्माला आलेला आहे. कारण आजही ह्या घडीला आत्ता आपल्याला आपला शरीराचा विचार केला समजा, तर आत्ता हे फॅन लवकर चालू होतील तर बरं होईल असं वाटते. बरोबर आहे, कारण इथे आपल्याला इतकं असह्य ऊन आहे किंवा हे आहे. त्यावेळेचा धर्म वेगळा असेल, तोच धर्म रात्री असेल असं नाही. आता मागे ध्यानाला बसतो त्यावेळेला हे असणार नाही, सकाळी बघितलं तर ते असणार नाही, दुपारी असणार नाही, वेगवेगळे. म्हणजे हे काळानुसार, म्हणजे एका दिवसाच्या काळानुसार एवढं बदललं. माणसाच्या नुसतं शरीररक्षणाचं चाललं आहे विचार तर खाण्यापिण्याचं काय होईल, तर ह्या सगळ्याचं काय होईल, तसं मग ह्या माणसांचं काय होईल. आता हे काय म्हणतात, आता हे स्त्रीधर्म म्हटलं तसं पतिधर्म आहे. आता खरं सांगायचं तर स्त्रीधर्म आणि पतिधर्म या अर्थाने वेगळे नाहीच आहेत खरं, ते एकच आहेत. फक्त त्यांनी त्या काळातली जे स्ट्रक्चर आहे, म्हणजे कुटुंबाची जी ठेवण असं म्हणू आपण त्याला, त्या कुटुंबाच्या ठेवणीमध्ये हे सुप्रीम आहेत. पती हे सुप्रीम होते. असा एक काळ होता की ज्या काळात पती हे सुप्रीम होते आणि हे सबऑर्डिनेट आहेत. त्यामुळे ह्यांनी ते चुलमुल म्हणतात तसं ते तेवढं सांभाळायचं. आणि ते माझघरातून जाणारं दार जे असेल त्याच्या मागं उभं राहून बाहेर प्रश्न विचारायचा, असं काहीतरी. म्हणजे हे आता सगळं आता कादंबरीतलं किंवा नाटकात सुद्धा करणं अवघड आहे सगळं, कारण ॲक्शन सुद्धा जमायच्या अवघड आहेत. तर ते काय सांगायचं आता हे काय, म्हणून मी काय आपला वेळ घेत नाही याच्यावर. तर याचा अर्थ एवढाच लावा की कर्ता कोण आहे, तर त्या कर्ता जो कोणी असेल तर त्याचं ऐकावं. आता दोघंही कर्ते झाले की आता काय करणार परत. पगारचं नक्की तेवढा असलं तर पुन्हा ते प्रश्न येणारच. जास्त असेल त्याचं मानावं, हे बरोबर आहे. पण समजा दोघांचे सारखेच असले तर इथपर्यंत प्रश्न तो जाऊ शकेल. तर तसा जरी गणितानं गेला तरीसुद्धा व्यवहारानं जाऊ देऊ नये, त्यातलं आजचा अर्थ आहे. किंवा व्यवहारानं काही तसा तो जाऊ देऊ नये. कारण आता ह्यांना पॅकेज 18 लाख, त्यांना लाख 20 लाख म्हणतात. ते कोणी कोणाचं ऐकायचं. 20 वाल्याने 18 वाल्याचं
18 वेळेला 20 वेळेचं ऐकलं पाहिजे असं म्हणायला लागतं, पण तरीसुद्धा प्रत्यक्षात तसं असतंच असं नाही. कारण पुन्हा ह्याच्या बाहेर एक स्वभावाची ठेवण म्हणून आहे. खूप माणसं त्यांच्याकडे खूप तरी ते मिळवीत असून सुद्धा त्यांचं कोणी ऐकावं असं त्यांना, किंवा त्याची सक्ती करावी किंवा त्यांनी ऐका अशी अपेक्षा नसते, असं पण असू शकतं. म्हणजे ह्याचा खूप बाजू आहेत ह्याच्यामध्ये. म्हणून सर्वसाधारण एवढं तरी ठेवावं की सौहार्द राहील अशा तऱ्हेनं काहीतरी राहावं.